गुड मॉर्निंग स्टुडंट. आपले दोन पार्ट्स आहे म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये आपल्याला एकूण 9 चॅप्टर्स दिलेले आहेत. अँगल अँड मेजरमेंट, टिग्नॉमेट्री फर्स्ट, टिग्नॉमेट्री सेकंड, डिटर्मिनंट, कोनिक, प्रॉबिलिटी असे एकूण 9 चॅप्टर्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता अगोदर अँगल म्हणजे कोनाची व्याख्या तुम्हाला माहीतच असेल. तर आपण 5वीपासून शिकत आहोत. लक्षात कोनाची व्याख्या काय आहे? दोन नैकरेषीय किरणांच्या संयोग संचाला कोन असे म्हणतात. लक्षात अँगल मग इंग्लिशमध्ये काय की अँगल ॲज द युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग अ कॉमन पॉईंट. लक्षात दोन नॉन कोलिनियर रेजचं युनियन इज कॉल्ड ॲज अ अँगल अँड द कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज द वर्टेक्स. लक्षात जो कॉमन पॉईंट असतो त्याला काय म्हणतो आपण? वर्टेक्स. अँड द रेज आर कॉल्ड इट्स साईड्स. म्हणजे दोन रेज असतात. लक्षात त्या रेजला काय म्हणतो आपण? त्या अँगलच्या साईड्स म्हणतात. द मेजर ऑफ सच ॲन अँगल इज अ रिअल नंबर बिटवीन 0 अँड 180. अशा अँगलचा आपण मेजर कुठून तर कुठपर्यंत करू शकतो? 0 to 180. लक्षात. मग आता नवीन पॉईंट बघायचं आपल्याला याच्यामध्ये डिरेक्टेड अँगल्स. लक्षात कन्सिडर द रे ओ ए रोटेट इट विथ 0 till it takes the position OB. As shown in figure, then the angle so obtained due to rotation is called the directed angle. लक्षात म्हणजे ते हा जो ओ आहे हा रोटेट होतो आहे. तो ओपासून ओ जो इनिशियल पॉईंट आहे त्या पॉईंटपासून तो रोटेट होतो आहे अप टू ओ बीपर्यंत. लक्षात म्हणजे ते काहीतरी डिस्टन्स फॉर्म झालेले आहे. तो डिस्टन्स म्हणजेच ते काय झालं त्याचावाला तो अँगल झाला. तिथे काय फॉर्म झाला? अँगल झाला. इज कॉल्ड द डिरेक्टेड अँगल AOB. म्हणजे फिगरमध्ये डिरेक्टेड अँगल कोणता आहे? AOB. वी डिफाईन द नोटेशन ऑफ डिरेक्टेड अँगल ॲज फॉलोज. आपण डिरेक्टेड अँगलची डेफिनेशन बघत आहोत. द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज OA OB टुगेदर विथ द रोटेशन ऑफ द रे OA टू द पोजिशन ऑफ द रे OB इज कॉल्ड द डिरेक्टेड अँगल. म्हणजे जो रो आहे तो रोटेट होतो आहे कुठपर्यंत? OBपर्यंत. लक्षात दिस रोटेशन इज कॉल्ड ॲज द डिरेक्टेड अँगल. आणि ते कसं डिनोट करतो आपण? अँगल AOB. इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज अँटी क्लॉकवाईज देन द मेजर ऑफ द डिरेक्टेड अँगल इज कन्सिडर्ड ॲज द पॉझिटिव्ह अँगल. मग आता आपण आतापर्यंत की तो जो अँगल आहे तो रोटेट होतो आहे. आपण बघितलं आहे की कोणताही अँगल हा एक तर वरतून रोटेट होतो किंवा खालून रोटेट होतो. मग आता वरतून रोटेट होतो म्हणजे तो कोणत्या डायरेक्शनला रोटेट होतो आहे? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? वरतून रोटेट होतो तो अँटी क्लॉकवाईजने रोटेट होतो आणि खाली जेव्हा तो रोटेट होतो तेव्हा क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो. मग त्याच्यावरूनच अँगलचे दोन फॉर्म तयार झालेले आहे की पॉझिटिव्ह अँगल अँड निगेटिव्ह अँगल. लक्षात मग इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज अँटी क्लॉकवाईज देन द मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल इज कन्सिडर्ड ॲज द पॉझिटिव्ह. लक्षात कारण आपण आतापर्यंत शिकत आलो आहोत की फक्त वरतूनच आपण रोटेशन केलेलं आहे अँगलचं. आता फर्स्ट फिगरमध्ये बघा की अँगल AOB. लक्षात म्हणजे खालून स्टार्ट होते. तुम्हाला माहिती आहे ॲरो काय डिनोट करतो? लक्षात मग जिकडे ते ॲरोचे असतं त्याचं ते डायरेक्शन डिनोट करत असतं. म्हणजे ते जो फर्स्ट फिगरमध्ये अँगल AOB हा काय झाला आहे तुमचावाला? पॉझिटिव्ह अँगल झालेला आहे. अँड इफ इट्स डिरेक्शन इज क्लॉकवाईज देन द मेजर ऑफ द डिरेक्टेड अँगल इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह अँगल. आणि जेव्हा तो जो अँगल आहे तो हा क्लॉकवाईजने फिरतो. लक्षात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. इफ इट इज क्लॉकवाईज देन द मेजर ऑफ द डिरेक्टेड अँगल इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह अँगल. लक्षात मग तो जेव्हा क्लॉकवाईज फिरतो तेव्हा तो अँगल कसा तयार होतो? निगेटिव्ह अँगल. इन द ऑर्डर्ड पेअर OA OB द रे OA इज कॉल्ड द इनिशियल आर्म अँड द रे OB इज कॉल्ड ॲज द टर्मिनल आर्म. आता बघा अँगल अँगल म्हटलं की मग आपल्याला माहिती की टू नॉन कोलिनियर रेजच्या युनियनला आपण अँगल म्हणतो असतो. बरोबर. मग तिथे
फर्स्ट फिगरमध्ये ओ ए आणि ओ बी हे दोन रेज आहे आणि खालून स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये इनिशियल आर्म. मग पहिल्या फिगरमध्ये तो जो अँगल आहे ओ बी त्याची इनिशियल आर्म काय आहे की ओ ए. द रे ओ ए इज कॉल्ड द इनिशियल आर्म अँड द रे ओ बी इज कॉल्ड ॲज द टर्मिनल आर्म. पण इन सेकंड फिगरमध्ये बघा अँगल कोणता अँगल तयार झालेला आहे तिथे बी ओ ए. कोणता अँगल तयार झालेला आहे बी ओ ए. मग त्याची आता इनिशियल आर्म कोणती असणार आहे ओ बी आणि टर्मिनल आर्म कोणती असणार आहे ओ ए. आले लक्षात. मग त्याच्यामध्ये आपण काय शिकलो की 2 पॉईंट शिकलो, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल आणि त्यांच्या इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म म्हणजे सुरुवातीची आर्म, सुरुवातीची बाजू आणि टर्मिनल आर्म म्हणजे नंतरची. आता बघायची आपल्याला टाईप्स ऑफ अँगल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे झिरो अँगल. मग त्याची डेफिनेशन बघा. इफ द रे ओ ए हॅज झिरो रोटेशन देन इट डज नॉट रोटेट. द इनिशियल आर्म itself is a terminal arm OB. The angle so formed is a zero angle. आता तुम्हाला फिगरमध्ये दिसते की फक्त एकच लाईन दिसते बरोबर, पण तिच्यामध्ये त्या लाईनमध्ये 2 रेज आहे ॲक्च्युली. ओ ए हा एक रे आहे आणि ओ बी हा दुसरा रे आहे. लक्षात. म्हणजे तिथे दोन रे आहेतच, म्हणजे तिथे अँगल आहे, पण तिथे रोटेशन झालेलं आहे का नाही. ते जे दोघं जे रेज आहे ते एकाच लाईन येते कोलिनियर आहेत. लक्षात. म्हणून तिथे जो अँगल आहे तिथे अँगलचं रोटेशन नसल्यामुळे तिथे मेजरमेंट तयार झालेलं नाही आहे, म्हणून तो अँगल काय झालेला आहे तुमचा इज अ झिरो अँगल. लक्षात. सगळे फिगर्स वगैरे व्यवस्थित काढा, स्केल घेऊन वगैरे प्रत्येक अँगलची फिगर व्यवस्थित काढा. तुमच्याकडे बुक्स असतीलच बरोबर. त्याच्यामध्ये 1.3ची फिगर आहे त्याच्यामध्ये ऑब्झर्व करा बघा. त्याच्यामध्ये 2 अँगल्स आहे ए ओ बी आणि अँगल बी ओ ए असे 2 अँगल्स आहे. मग त्यांचा व्हर्टेक्स तर कॉमन आहे. लक्षात. ओ इज कॉमन व्हर्टेक्स. मग ओ इज कॉल्ड ॲज द व्हर्टेक्स बरोबर. देन अँड नोट दॅट रे ओ ए ओ बी इज नॉट इक्वल टू रे ओ बी ओ ए. देअरफॉर अँगल ए ओ बी इज नॉट इक्वल टू अँगल बी ओ ए इवन दो दे हॅव सेम अमाऊंट ऑफ रोटेशन. मग ते दोघं फिगरमध्ये बघा त्याचे दोघं अँगल आहे बरोबर. अँगल ए ओ बी आणि दुसरा अँगल आहे तुमचा बी ओ ए. ते दोघं त्यांचं मेजरमेंट सेम दिसतं आहे. लक्षात. पण त्यांची जी डायरेक्शन आहे इज क्लॉकवाईज आणि बरोबर. दोघं जे अँगल्स आहे त्यांचं मेजरमेंट सेम दिसतं आहे. लक्षात. त्यांचं माप हे सेम दिसतं आहे, परंतु त्यांच्या डायरेक्शन ह्या काय अपोजिट आहे. एक क्लॉकवाईज आहे आणि एक अँटी क्लॉकवाईज आहे. लक्षात. म्हणून ते सेम अँगल झालेत का नाही. एक त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँगल असणार आहे आणि दुसरा निगेटिव्ह अँगल असणार आहे. ओके. सेकंड टाईप आहे आपला 1 रोटेशन अँगल. आफ्टर 1 complete rotation, if the initial ray OA coincides with the terminal ray OB, then so form is called as the 1 rotation angle. लक्षात. आणि आपल्याला माहिती आहे 1 रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे किती डिग्री कंप्लीट होतं आहे सर्कल किती डिग्रीचं असतं 360. 1 रोटेशन ना. लक्षात. म्हणजे पूर्ण एक सर्कल. लक्षात. आणि ते किती डिग्रीचं असतं 360 डिग्रीचं. लक्षात. मग जेव्हा तो जो अँगल आहे जेव्हा एक कंप्लीट रोटेशन तयार करतो आहे किंवा फिरतो आहे तेव्हा तो किती डिग्रीचा अँगल फॉर्म करणार आहे 360 डिग्री. आता तुम्हाला फिगरमध्ये दिसतं आहे की 2 रेज दाखवले ओ ए आणि ओ बी. ते एकाच लाईनवरती दिसत आहे. लक्षात. परंतु तो जो रे ओ ए तो 1 कंप्लीट रोटेशन घेऊन म्हणजे पूर्ण एक राऊंड मारून तो तिथे आलेला आहे. लक्षात. म्हणून तो आणि कंप्लीट रोटेशन घेऊन म्हणून तो दुसरा रे तिथे कोणता आहे ओ बी. वरती तो झिरो अँगल आहे त्याच्यामध्ये तो कंप्लीट करतो आहे का तो जो रे ओ ए तो 1 रोटेशन कंप्लीट करतो आहे का नाही तो तिथेच आहे. लक्षात. तो फिरत नाही रोटेट नाही होते म्हणून तो झिरो अँगल. बट हिअर रे ओ ए इज 1 रोटेशन कंप्लीट. लक्षात. तो पूर्ण राऊंड फिरून येतो आहे मग ओ बीला येतो आहे. म्हणून इथे अँगल कोणता फॉर्म झालेला आहे मग अँगल ए ओ बी. आणि मग 1 रोटेशन अँगल हा किती डिग्रीचा असणार आहे 360 डिग्रीचा. आणि लक्षात. नंतर थर्ड टाईप आहे आपला स्ट्रेट अँगल. त्याची डेफिनेशन बघा. आफ्टर द रोटेशन इफ द इनिशियल रे ओ ए अँड द टर्मिनल रे ओ बी
are in opposite directions, then directed angle so formed is known as the straight angle. लक्षात, म्हणजे त्या याच्यामध्ये दोन रेज आहे, ओ ए आणि ओ बी, बट दे आर इन अपोजिट डायरेक्शन्स. लक्षात, रे ओ ए हा आर एच एस साईडला आहे आणि रे ओ बी हा तुमचा एल एच एस लेफ्ट हँड साईडला आहे. लक्षात, त्यांच्या डायरेक्शन एकदम अपोजिट आहे. लक्षात, म्हणून इथे जो अँगल आहे तो जो अँगल किती डिग्रीचा असणार आहे बरं, तुम्हाला माहिती आहे रेषीय कोनांच्या मापांची जोडी किती डिग्रीची असते, 180. लक्षात, रेषीय कोन किती डिग्रीचे असतात, 180चा, म्हणजे इथे पण एक रेषा येते ना. लक्षात, म्हणून इथे जो अँगल असणार आहे तो किती डिग्रीचा असणार आहे, 180 डिग्रीचा. नोट दॅट इन दिस केस ए ओ बी इज अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन आहे ना, ते एकाच लाईनमध्ये, म्हणून त्या अँगलला काय म्हटलं जातं मग, स्ट्रेट अँगल. फिगर व्यवस्थित काढा हां प्रत्येक अँगलची. पुढचा टाईप आहे बघा, राईट अँगल. जे डेफिनेशन, 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल इज कॉल्ड ॲज अ वन राईट अँगल. 1/4 ऑफ वन रोटेशन. मग आता वन रोटेशन किती डिग्रीचं असतं, 360 डिग्रीचं, बरोबर. मग त्याचा 1/4 म्हणजे त्याला 4ने डिवाईड करायचं. मग 360ला 4ने डिवाईड केल्यावर काय मिळणार तुम्हाला, 90 डिग्री. लक्षात, म्हणून ती डेफिनेशन काय तयार झाली, 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल इज कॉल्ड ॲज अ वन राईट अँगल. इट इज ऑल्सो हाफ ऑफ अ स्ट्रेट अँगल. आता आपल्याला माहिती आहे स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा आहे, 180, आणि राईट अँगल कितीचा असतो आपला, 90चा. म्हणजे राईट अँगल हा स्ट्रेट अँगलच्या हाफ झाला. आणि वन रोटेशन अँगल इज 4 टाइम्स ऑफ राईट अँगल्स, बरोबर. राईट अँगलच्या 4 टाइम्स तुमचं वन रोटेशन असणार, कारण राईट अँगल हा आपला 90 डिग्रीचा झाला. मग त्याचं 4 टाइम्स म्हणजे किती झालं, 360 डिग्री, म्हणजेच काय, वन रोटेशन झालं. म्हणून वन रोटेशन अँगल इज द 4 टाइम्स ऑफ द राईट अँगल्स. त्याच्यामध्ये फिगरमध्ये ओ ए ओ बी. लक्षात, मग वरती जो अँगल आहे कोणता, समजा मी म्हटलं की ए ओ बी, मग तो कोणत्या डिरेक्शनला आहे, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. मग तो तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह 90 डिग्री असणार आहे. आणि खालचा जर म्हटला कोणता अँगल ए ओ बी खालचा, तो कोणत्या डायरेक्शन आहे, कोणत्या दिशेने आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे, म्हणून तो काय असणार आहे, निगेटिव्ह अँगल असणार आहे. लक्षात. पुढचा टाईप आहे बघा, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. त्याची डेफिनेशन बघा, इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम अ डिरेक्टेड अँगल विथ इट्स वर्टेक्स ॲट ओरिजिन ओ अँड द इनिशियल रे along the positive direction of x-axis is called as the angle in standard position. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये जो तुमचा इनिशियल आर्म असणार आहे, जी सुरुवातीची आर्म असणार आहे, ती एक्स ॲक्सिसवरतीच असणार आहे. लक्षात, मग इथे एक्स ॲक्सिस, मग लक्षात, मग ओ एक्स ही तुमची फिक्स इनिशियल आर्म असणार आहे. जेव्हा ओ एक्स म्हणजे ओ एक्स म्हणा किंवा एक्स ओ म्हणा. लक्षात, ती तुमची काय असणार आहे, फिक्स इनिशियल आर्म असणार आहे. आणि मग तुमची टर्मिनल आर्म ही कुठेही असू शकते, कोणत्याही क्वार्टरमध्ये असू शकते, कोणत्याही चरणमध्ये असू शकते, फर्स्ट क्वार्टरमध्ये असू शकते, सेकंड, थर्ड. लक्षात, पण जी इनिशियल आर्म आहे ती फिक्स म्हणजे त्या एक्स ॲक्सिसवरतीच असणार आहे. तेव्हा त्या अँगलला काय म्हटलं जाईल, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता बघा फिगरमध्ये एक्स ॲक्सिस दाखवलेला आहे, बरोबर, वाय ॲक्सिस दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वार्टरमध्ये पी हा पॉईंट घेतला आहे. पी हा पॉईंट घेतल्यामुळे तिथे अँगल फॉर्म झालेला आहे एक्स ओ पी. नंतर सेकंड क्वार्टरमध्ये क्यू घेतलेला आहे, बरोबर. मग तिथे कोणता अँगल तयार झालेला आहे, एक्स ओ क्यू. नंतर थर्ड क्वार्टरमध्ये अँगल घेतलेला आहे आर. तिथे कोणता अँगल फॉर्म होईल मग, एक्स ओ आर. लक्षात, असे 3 अँगल दाखवलेले आहे. आणि तिथे 3 अँगल काय असणार आहे, आर इन स्टँडर्ड पोझिशन. कोणते कोणते अँगल्स, इन फिगर अँगल एक्स ओ पी, अँगल एक्स ओ क्यू आणि अँगल एक्स ओ आर आर इन स्टँडर्ड पोझिशन. बट अँगल पी ओ क्यू इज नॉट इन स्टँडर्ड पोझिशन. मग आपण अँगल पी ओ क्यू म्हटला बघा, पी ओ क्यू, मग त्याची इनिशियल आर्म कोणती झाली, ओ पी. ओ पी ही एक्स ॲक्सिसवरती आहे का, नाही, म्हणून तर स्टँडर्ड अँगल होणार आहे का, नाही. स्टँडर्ड अँगल ही स्टँडर्ड पोझिशन होणार आहे का, नाही. तसंच समजा मी अँगल घेतला पी ओ आर, बरोबर. पी ओ आर सुद्धा
अँगल इन स्टँडर्ड पोझिशन होईल का? नाही, कारण त्याची इनिशियल आर्म कोणती होणार तुमची? ओ पी किंवा पी ओ. ती पण एक्स ॲक्सिसवरती आहे का? नाही. लक्षात? मग अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे त्याच्यामध्ये फर्स्ट आर्म इनिशियल आर्म ही एक्स ॲक्सिसवरती पाहिजे. नंतर पुढचा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, अँगल इन अ क्वाड्रंट. त्याची डेफिनेशन बघा. अ डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी इन अ पर्टिक्युलर क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. लक्षात? अँगल इन अ क्वाड्रंट म्हणजे काय की अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन, तो जो अँगल ह्या स्टँडर्ड पोझिशनमधलाच पाहिजे, पण त्याचा तो टर्मिनल आर्म आहे ती कोणत्याही क्वाड्रंटमध्ये असू शकते. बरोबर? मग तुम्ही बघा 1.8 फिगरमध्ये डिरेक्टेड अँगल एक्स ओ पी, एक्स ओ क्यू, एक्स ओ आर आर लाईज इन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट्स रिस्पेक्टिव्हली. कारण अँगल एक्स ओ पी, बरोबर, मग तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, म्हणून तो काय झाला? क्वाड्रंटमध्ये आहे ना तो, म्हणून तो काय झाला मग? अँगल इन अ क्वाड्रंट. नंतर दुसरा अँगल आहे तुमचा एक्स ओ क्यू, कोणत्या क्वाड्रंटमध्ये तयार झालेला आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. लक्षात? म्हणून तो काय झाला? अँगल इन अ क्वाड्रंट. नंतर अँगल एक्स ओ आर कोणत्या क्वाड्रंटमध्ये तयार झालेला आहे? क्वाड्रंट म्हणजे चरण, कोणत्या चरणमध्ये? तिसऱ्या चरणमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये, म्हणून अँगल इन अ क्वाड्रंट. दीज आर द अँगल्स इन अ क्वाड्रंट. पुढचा टाईप बघायचा आहे आपल्याला, क्वाड्रंटल अँगल्स. अ डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन whose terminal ray lies along x axis or y axis is called as a quadrantal angle. मग असा अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. आता अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन म्हटला म्हणजे त्याची इनिशियल आर्म कुठे असणार आहे? एक्स ॲक्सिसवरती. लक्षात? आणि आता क्वाड्रंटल अँगलमध्ये की टर्मिनल रे ती कुठे पाहिजे? ती एक्स ॲक्सिसवरही असेल किंवा वाय ॲक्सिसवरही असेल, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रंटल अँगल. म्हणजे याचाच अर्थ काय की ज्या अँगलचे इनिशियल आर्म पण आणि टर्मिनल आर्म पण ह्या एक तर एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसवरती असतील, लक्षात, तेव्हा त्या अँगल्सला काय म्हटलं जातं? आर क्वाड्रंटल अँगल्स. आता फिगरमध्ये बघा, अँगल एक्स ओ पी. लक्षात? मग एक्स ओ पी जरी तुम्हाला बघा, पी हा त्या एक्स ॲक्सिसवरतीच दिलेला आहे, बरोबर, म्हणून तिथे कोणता अँगल तयार होईल बरं? एक्स ओ पी झिरो अँगल फॉर्म होईल ना, कारण तिथे रोटेशन होतं आहे का? नाही. नंतर अँगल एक्स ओ क्यू, बरोबर, मग अँगल एक्स ओ क्यू त्याची इनिशियल आर्म कोणती झाली? ओ एक्स, बरोबर, आणि टर्मिनल आर्म कोणती झाली? ओ क्यू. आता मग आता इनिशियल आर्म आहे ती एक्स ॲक्सिसवरती आहे आणि टर्मिनल आर्म कुठे? वाय ॲक्सिसवरती. म्हणजे त्यांच्या जे दोघं ज्या आर्म्स आहे त्या ॲक्सिसवरतीच आहे, म्हणून तो काय झाला तुमचा? क्वाड्रंटल अँगल. नंतर समजा थर्ड अँगल घेतला आपण, एक्स ओ एस. कोणता घेतला आपण? एक्स ओ एक्स. कोणता अँगल होणार आहे बरं? हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? एक्स ओ एक्स हा निगेटिव्ह अँगल होणार आहे, कारण तो त्याचं डायरेक्शन कोणती आहे? क्लॉकवाईज डायरेक्शनला येते, म्हणून तो कोणता अँगल होईल तुमच्याला? निगेटिव्ह अँगल, बरोबर. पण आता एक्स ओ एस म्हटल्यावर ओ एक्स ही त्याची इनिशियल आर्म एक्स ॲक्सिसवरती आहे, टर्मिनल आर्म कोणती त्याची? ओ एस, ती कुठे? वाय ॲक्सिसवरती आहे, बरोबर. म्हणजे त्याचे दोघं ज्या आर्म्स आहे त्या ॲक्सिसवरतीच आहे, एक्स किंवा वाय ॲक्सिसवरती, म्हणून ते काय झालं तुमच्यावाल्या? म्हणजे जो एक्स ओ एस अँगल आहे त्याचे ते दोघं ज्या आर्म्स आहेत एक्स आणि वाय ॲक्सिसवरती, म्हणून तो काय झाला? क्वाड्रंटल अँगल. एक्स ओ आर, बरोबर, एक्स ओ आर किती डिग्रीचा अँगल होईल बरं तो तुमचावाला? 180 डिग्रीचा, कारण तो स्ट्रेट अँगल आहे ना, लक्षात. मग आता एक्स ओ आरमध्ये ओ एक्स ही तुमची इनिशियल आर्म झाली, बरोबर, ती एक्स ॲक्सिसवरती आहे. नंतर ओ आर, बरोबर, ओ आर ही काय झाली? त्याची टर्मिनल आर्म, ती कुठे आहे? वाय ॲक्सिसवरती, म्हणून एक्स ओ आर हा सुद्धा काय झाला तुमचावाला? क्वाड्रंटल अँगल्स. लक्षात? मग हे सगळे झाले आपले टाईप्स ऑफ अँगल्स. आपण किती 7 ते 8 टाईप झाले वाटतं आपले, बरोबर. सगळे जे टाईप्स आहे ते व्यवस्थित राईट करा, त्यांच्या डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या, परत वाचा आणि फिगर पण व्यवस्थित काढा. लक्षात? कोणते कोणते अँगल बघितले आपण? 0 अँगल, 1 रोटेशन अँगल,
स्ट्रेट अँगल, राईट अँगल, नंतर अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन अ क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल्स. आणि लक्षात ते सगळे व्यवस्थित बघा, त्यांचे फिगर व्यवस्थित काढा. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण मग आता सगळे डेफिनेशन बघितले आहेत टाईप्स ऑफ अँगलचा. पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. फिगर्स वगैरे व्यवस्थित काढा. ओके, थँक्यू.